नमस्कार. ग्रेट भेटमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आजच्या ग्रेट भेटमध्ये आपण एका विलक्षण आसामीला भेटणार आहोत. निलिम कुमार खैरे. निलिम कुमार खैरे हे सर्पजीवशास्त्रज्ञ आणि पर्यावरण तज्ज्ञ आहेत. पण सोप्या भाषेत सांगायचं तर त्यांचं सगळं आयुष्य त्यांनी साप, प्राणी आणि निसर्गासाठी वाहून दिलेलं आहे. 72 विषारी सापांच्या बरोबर राहत असताना निखिल सर पहिले 10-12 तास 72 विषारी साप आणि मी, 72 विषारी साप आणि एक मी म्हणजे माणूस. 10 तासानंतर हे गणित बदललं. आम्ही सगळे मिळून 73 झालो. 10 तासानंतर आम्ही सगळे, कारण वातावरण इतकं सर्पमय होतं ते की तुम्ही सुद्धा साप झाला तसं म्हणायचं तुम्हाला? मला काही मी ठरवलं की नाही, अरे आपण माणूस नाहीये आणि आपली लायकी पण नाही यांच्याबरोबर राहायची, हे मला जाणवलं तिथं. एक प्रसंग तुमच्यावर असा आला की तुम्हाला तुमचा हात गमवावा लागला कारण साप तुम्हाला चावला. काय घडलं? नाही निखिल सर, थोडंसं चुकतंय तुमचं म्हणजे स्टेटमेंट. सापाच्या दंशामुळे हात नाही गेला. सापाच्या दंशामुळे हात नाही गेला. साप चावला मान्य आहे, विषारी साप चावला हे सुद्धा मान्य आहे, पण माणसाच्या चुकीमुळे झालेलं आहे. माणसाच्या म्हणजे हे जे मॉडर्न सायन्स आहे, मेडिकल सायन्स, यांची चूक झालेली आहे. इथं जवळपास आमच्याकडं रेप्टाईलच्या 30 वेगळ्या जाती आहेत आणि 200 नंबर आहे, 200 आकडा आहे. आणि त्याचबरोबर ह्याला लागूनच प्राण्यांचं अनाथालय चालवतो आम्ही. आपण जाऊया तिथे जरूर, कारण ह्या कामातून ते काम निर्माण झालेलं अगदी आहे. बरोबर, आपण अगदी तिथे जाऊन बघूया. सर, हे असं काम चालू होतं तुमचं सगळं सर्पोद्यानाचं, आणि त्यातून प्राण्यांच्या पुनर्वसनाचं काम म्हणजे जिथे आपण आता आलेलो आहोत ते तुमचं रेस्क्यू अँड रिहॅब सेंटर जे आहे सर्पोद्यानाच्या बाजूला, ते काम सुरू झालं. काय कथा आहे त्याची? त्या काळामध्ये ज्यावेळेस सर्पोद्यान चालू केलं आम्ही, त्यावेळेला काय होतं की लोक आम्हाला फोन करायचे आणि सांगायचे आमच्या घरात साप निघाला आहे. मग आम्ही जाऊन साप पकडायचो. साप पकडत होतो, आणत होतो, बरे झालेले साप परत सोडून देत होतो. पण कधीतरी असं वेळ आली की आम्हाला कोणीतरी सांगितलं, अरे आमच्याकडं घुबड आलेलं आहे. पण मी सांगू शकत नव्हतो ना की आम्ही घुबड नाही पकडत ते, कारण त्या माणसाने करायचं काय शेवटी त्याचं. मग आम्ही सुरुवात केली त्याला. पण मग ते घुबड पकडून आणलं, ठेवलं. जखमी घुबड ज्याचा पंख तुटलेला होता, त्या पतंगाच्या मांजामध्ये अडकलेलं होतं. मग त्याला इथं आणलं, त्याला बरं केलं. बरं, तो घुबड आला की त्याच्यासाठी पिंजरा आला. पिंजऱ्यासाठी पैसे नव्हते. मग महानगरपालिकेचं घरपाडी नावाचं एक सेक्शन आहे की सगळे ते इलिगल घरं पाडतात ते, आणि त्याचं मटेरियल एका ठिकाणी गोळा करतात. मग तिथं जाऊन आम्ही मग कुठून लाकडं आण, मग जाळ्या आण, हे मग नंतर ज्यावेळेस मेनका गांधीने ते सगळे पिंजरे बघितले की सगळे तुटलेल्या वगैरे ह्याच्यातून तयार केलेले, त्यावेळेस मेनका गांधी इतक्या इम्प्रेस झाल्या त्याविषयी, आणि मग त्या म्हटलं की नाही, हरकत नाही, म्हणे आम्ही तुला पैसे देतो. अच्छा. मग त्या काळामध्ये केंद्र सरकारने ज्यावेळेला, मागच्या वेळेला मेनका गांधी ज्यावेळेस मिनिस्टर होत्या, त्यावेळेस त्यांनी त्याच्यातून हे सगळे पैसे दिले आणि रिहॅब सेंटर परत चांगल्या प्रकारे होतं. म्हणजे घुबड वगैरे असे पक्षी येतात. नंतर हे इथे आता तुम्ही किती इथे प्राणी पक्षी आहेत? आत्ता टोटल जवळपास 450च्या जवळपास आहे. हे आता गिधाड वगैरे आहे, हे असंच आलंय तुमच्याकडे? गिधाड 2 आहे तिकडे. गिधाड आता फार दुर्मिळ झाले. हो, अतिशय दुर्मिळ, म्हणजे जवळपास 99%. पण ही पण जखमी अवस्थेत आली होती. हीच जखमी झालेली आहे. पण त्यांना काय, तुम्ही औषधोपचार करा? चालू असतात ते. 2 वेटरनरियन्स आहेत आमच्याकडे. हां. हे किती वर्ष चाललेलं आहे? हे सुद्धा सर आता जवळपास 25 वर्ष झाले. पण याचे काय अनुभव आहेत तुमचे? कारण मी असं वाचलेलं आहे की तुमच्याकडे अनेक वर्ष काही प्राणी होते. एक बिबट्या होता, जो तुमच्या या परिवाराचाच भाग झाला. बाबा नावाचा बिबट्या ज्यावेळेस मी बघितला त्यावेळेला मला तो खरंच एक जेंटलमन वाटला होता. खूप अतिशय सभ्य माणूस जसा वागतो ना, तसा तो वागत होता. म्हणजे तो कोऑपरेट करायचा. त्याला जर एखादी जखम झालेली असेल ना, तर आमचे डॉक्टर, आम्ही त्याला कधीच त्याला अनेस्थेशिया देऊन त्याला झोपव आणि नंतर त्याची ट्रीटमेंट कर वगैरे असं कधीच केलं नाही. पण तुम्ही प्राणी जे येतात जखमी अवस्थेत त्यांना सोडून देता, पुन्हा सोडून देतो जंगलामध्ये. मग हा बिबट्या 18 वर्ष का होता तुमच्या? नाही, ज्या वेळेला एखादा प्राणी म्हणजे बिबट्यासारखा प्राणी लहानपणापासून ज्यावेळेस डोळे उघडल्यानंतर तो तुमच्याकडं बघतो, त्यावेळेला तो तुमच्याकडं एक फादर फिगर म्हणून बघतो, पेरेंट्स म्हणून बघतो तो तुमच्याकडं.
आणि असा जर बिबट्या तुम्ही जर निसर्गात परत सोडला तर तो इतर लोकांच्या जवळ जायची शक्यता आहे, कारण त्याला कॉन्फिडन्स आहे की ही माणसं आपल्याला काहीच करत नाही. आणि जर तो एखाद्या गावामध्ये गेला आणि लोकांच्या झोपडीमध्ये जर घुसला तो, तर लोक मारणार आहेत त्याला. किंवा दुसरंही असं व्हायची शक्यता असते की ह्या बिबट्यांना जर खाद्य नाही मिळालं निसर्गामध्ये तर माणसावर आक्रमण करण्याची शक्यता असते. ह्या दोन शक्यतांमुळे बिबट्या किंवा वाघ असतील किंवा सिंह असतील हे लहानपणापासून जर माणसाबरोबर जर वाढले असतील तर ते आपण सोडत नसतो. सर, ह्या बिबट्याला तुम्ही कलिंगड दिलंय, कारण काय? म्हणजे कलिंगड खातो की काय? नाही, खाण्यासाठी नाही दिलं. त्यांना काय होतं माहिती आहे का, त्यांना काहीतरी एनरिचमेंट पाहिजे असते पिंजऱ्यामध्ये, नाहीतर मग जेलसारखं होईल ना. म्हणजे ते कैदी लोक आलेले आहेत, हे ठराविक वेळेला खायला द्यायचं, ठराविक वेळेला झोपायचं, तसं करायचं नाही. हे कैद नाही आहे ना, जेल नाही आहे हे. त्यामुळे आम्ही काय करतो, त्यांना ही ॲक्टिव्हिटी चालू ठेवायला की बाबा काहीतरी दिलेलं आहे, रोल झाल्यानंतर रोल झाणारी वस्तू त्यांना आवडती, खेळायला आवडते ती जास्त करून. आणि अशा तऱ्हेने तो अर्धा तास 1 तास त्याला कलिंगडाबरोबर कलिंगड तो खाणार नाहीये, तो खेळतोय फक्त त्याच्याशी. ती बिबटी नाही, हा, बिबटी मादी आहे, राणी आहे. करेक्ट. पण तरी निखिल सर कसं आहे माहिती आहे का, यांचं प्रेम जे आहे ना, म्हणजे असं आपण म्हणूया की तुम्ही एक बालवाडी चालवताय, नर्सरी चालवताय बालवाडी या प्राण्यांची. अगदी बरोबर. त्यांना खेळायला पाहिजे, त्यांना ऍक्टिव्हिटी पाहिजे. आणि जेवढं मी त्यांना प्रेम देतो ना तेवढंच ते सुद्धा प्रेम मला देत असतात. म्हणजे माझा जो पहिला बिबट्या होता बाबा, तो आमच्याकडं जवळपास 1 वर्षभर होता. आणि 1 वर्षानंतर मोठा झाल्यानंतर आम्ही त्याला पेशवे पार्क जे आहे, पेशवे पार्कला आम्ही दिलं त्याला. पेशवे पार्कला दिल्यानंतर त्याला एका पिंजऱ्यामध्ये ठेवलं आणि मग नंतर तिथं पुढं तो जवळपास 8-10 महिने तिथं राहिला. आणि 10 महिन्यानंतर एक दिवशी मला फोन आला, अरे कुठे आहेस तू? म्हटलं मी आता घरीच आहे. तू ताबडतोब पेशवे पार्कला आहे. म्हटलं काय झालं? म्हणजे बाबा सुटला आहे. बाबा म्हणजे त्या लेपटचं नाव बाबा होतं. बाबा सुटलाय म्हटल्यानंतर मी ताबडतोब पेशवे पार्कला गेलो. सगळ्यात पहिल्यांदा सांगितलं, जे काही व्हिजिटर्स आतमध्ये असतील त्यांना बाहेर काढा तुम्ही, आणि एकही तुमचा कीपर किंवा तुमचा एकही माणूस म्हटलं आतमध्ये चालून देऊ नका, मी एकटाच जातो. मग तिथल्या डॉक्टरांनी मला सांगितलं की अरे बडे, तुझा इतक्या दिवसाचा संबंध नाही आहे, तू कशाला जातोस, रिस्क आहे ती. म्हटलं नाही, मी जातो. म्हटलं मला विश्वास आहे म्हटलं त्यांच्यावर. मग मी चालत असं दाखवत होतं की जसं काय मी बाबाला बघितलंच नाही. म्हणजे असं नजरेने हे करत इकडं तिकडं बघत होतो. आणखीन तो तिथं उड्या मारत होता, कारण तो काय झाला होता की रेलिंग आणि त्याचा पिंजरा ह्याच्यामध्येच तो अडकलेला होता. अच्छा. आणि रेलिंग साधारण 6 फूट उंचीचं होतं, तिथनं तो बाहेर पडू शकत नव्हता. आणि मग एवढं सगळं झाल्यानंतर मग मी त्याच्याजवळ गेलो, मग बोलायला सुरुवात केली, ए बाबा कसा आहेस वगैरे हे ते. आणि हळू प्रेमाने बोलतो, ज्यावेळेला आपण हळू आवाजात बोलतो, कारण लँग्वेज महत्त्वाची नाही आहे प्राण्यांना. तिथं गेल्यानंतर मी माझा आवाज अजून कूल डाऊन केला आणि मी त्या रेलिंगचं दार उघडलो, आतमध्ये गेलं. बाबा समोर होता आणि मला बघितल्यानंतर जवळ आला आणि त्याने माझा पाय पकडला. पाय पकडल्यानंतर आम्हाला तिथल्या डॉक्टरांना वाटलं की बहुतेक तो चावतोय मला, पण काय नाही, त्यांनी प्रेमाने पकडलेला होता. आणि मग मी त्याच्याजवळ बसलो, त्याला डोक्यावरनं असं हात फिरवायला सुरुवात केली. 5 मिनटं बसून राहिलो त्याच्याजवळ आणि त्याने डोळे घट्ट मिटून घेतलेले होते. मी खूप दिवसांनी भेटत होतो कारण त्याला. आणि मग एवढं सगळं झाल्यानंतर मग मी त्याला उठवलं 4 पायावर. आणि मग नंतर हळूहळू चालत त्याच्या पिंजऱ्याच्या दारापर्यंत आलो. दार उघडलं आणि मी आणि बाबा बिबट्या आम्ही दोघंही आतमध्ये गेलो. दोघंही आत गेलो. परत त्याला बसवलं तिथं. परत त्याच्याशी बोलत राहिलो, हळूहळू प्रेमाने बोलत राहिलो, त्याच्या डोक्यावरनं हात फिरवत राहिलो. डोळे त्यांनी परत घट्ट बंद केलेले होते. तेवढाही एक चान्स घेतला. मी हळूच मागं आलो आणि पिंजऱ्याचं दार लावून बाहेर पडलो. हे प्रेम नाही तर काय मला सांगा तुम्ही. ज्याचा माझा आणि त्याचा संबंध तुटलेला आहे 7-8 महिन्याचा, त्याने तो सहज मला फाडू शकत होता, काही करू शकत होता. त्याने नख मारला असतं तरी माझे कपडे फाटले असते ना. त्याने 1 मिलीमीटरचं सुद्धा भोग पाडलं नाही माझ्या कपड्यांना, उलट तो चाटत होता. जेवढं तुम्ही त्यांना प्रेम देतात तेवढेच प्राणीसुद्धा तुम्हाला प्रेम देत असतात. म्हणून तुम्ही म्हणता वाटतं की माणसापेक्षा हा प्राणी प्रेमळ आहे. केव्हाही, आणि माणसापेक्षा जास्त विश्वासू. सर, हा बिबटाही तुम्हाला असाच जखमी झालेला सापडला होता? हा सर, महाबळेश्वरच्या जंगलामध्ये एका व्हिजिटरनी, टुरिस्टनी त्याला गाडीने उडवलं होतं. आणि गाडीने उडवल्यानंतर त्याची डावी बाजू जी आहे ना, संपूर्ण डावी बाजू वरून त्याची गाडी गेलेली होती. त्याच्यामध्ये बघा तुम्हाला एक डोळा जो आहे त्याचा, तो एक डोळा संपूर्ण ओपेक आहे, त्याला दिसतच नाहीये त्याच्यात. मागचा पाय त्याचा फ्रॅक्चर झालेला होता. त्याला 3 महिने हॉस्पिटलाइज होता. आणि 3 महिन्यानंतर आता मागच्या आठवड्यातच त्याला मोठ्या पिंजऱ्यामध्ये घेतलंय.
अजूनही त्याला नीट दिसत नाही आहे. ये विमाननगर नावाचा एक भाग आहे आमच्याकडे पुण्यामध्ये. त्या विमाननगरमध्ये एक दिवशी एक माकडाची मादी आणि एक पिल्लू तिला कवटाळलेलं होतं आणि ती इलेक्ट्रिसिटीच्या ट्रान्सफॉर्मरवर होती आणि तिथं बसलेली असताना शेपूट चुकून दुसऱ्या पॉईंटला चिकटली. एक स्फोट झाला मोठा, धूर निघाला आणि ते अख्ख्या आई आणि ते बाळ ते उडून खाली रस्त्यावर पडलं. ती मादी खाली रस्त्यावर पडल्यानंतर त्याच्यातनं धूर येत होता, जळत होते ते. आणि जवळपासचे सगळे जेवढे मित्र होते निसर्गप्रेमी सो कॉल्ड, ते सगळे तिथं जमा झाले आणि सगळ्यांनी पहिलं काम केलं काय असेल तर सगळ्यांनी त्यांचे मोबाईल ऑन केले आणि कॅमेरे ऑन केले, व्हिडिओ काढला, फोटो काढले आणि व्हॉट्सअपवर शेअर करायला सुरुवात केली. आमच्यापर्यंत ही गोष्ट येईपर्यंत संध्याकाळचे 6 वाजले होते. 6 वाजता मी तिथं पोचेपर्यंत 7 वाजले. 7 वाजता तिथं गेलो. मग तिथलं जवळपासच्या लोकांना सांगितलं, अहो हे आधी सांगायला पाहिजे होतं तुम्ही, ते बाळ किती छोटंसं आहे म्हटलं. त्याला म्हटलं सकाळी 8 वाजल्यापासून त्याला दुधाचा एक थेंब मिळालेला नाही आहे. मग नंतर आम्ही त्याची आई आणि बाळ दोघांना घेऊन आलो. इथं त्याचं पोस्टमॉर्टम केलं आणि रिसर्च त्याला विल्हेवाट लावली. पिल्लू आमच्या नर्सरीमध्ये आलं. पिल्लाला त्या किपरला सांगितलं, आता ह्याला दूध पाजायची जबाबदारी तुझी. त्यांनी रात्री 8 वाजता पहिलं दूध पाजलं, त्यांनी पिलं नाही. मग आमचे वेगळे टेक्निक आहे. मग सिरिंजनी पाजायचं, नंतर ग्रॅव्हिटीने पाजायचं, बाटलीने पाजायचं, हे सगळं चालू असताना मग त्याचा मला दर 1 तासाने फोन येत होता, नाही पिलं. आणि मग शेवटी ते रात्री 10 वाजता झोपलं. ते तोंडामध्ये असं अंगठा धरला आणि झोपलं पिल्लू. म्हटलं हरकत नाही, आता त्याला सकाळपर्यंत तो उठेपर्यंत त्याला दूध नको दिवस. सकाळी 6 वाजता उठल्यानंतर किपरचा फोन आला की परत 6 वाजता ट्राय केलं, त्यांनी काय पिलं नाही. मग मी ताबडतोब घरून इकडं आलो. इकडं आल्यानंतर इथं जे कामगार लोक आहेत त्या कामगारांमध्येच एक गवंडी पण आहे, एक वेल्डर पण आहे, एक इलेक्ट्रिशियन, सगळं व्यवसाय आम्ही करू शकतो. मग ते वेल्डरचं त्या व्यक्तीला बोलवलं. आम्ही एक ठरवलं की आपल्याला एक स्टँड तयार करायचा. खाली एक लोखंडी अँगल टाकला, इथं जाळी टाकली, जाळीला एक टॉवेल लावला आणि एक त्या माकडासारखा कटआउट तयार केला. ते रंगवलं ब्लॅक अँड व्हाईट. आणि हे जे भोक दिलेलं आहे ह्या भोकामधनं आम्ही काय केलं, ह्या इकडच्या बाजूने अशी दुधाची बाटली अशी लावली. दुधाची बाटली लावली आणि त्या पिल्लाला उचलून ह्याच्यावर ठेवल्यानंतर पिल्लाने समोर आईकडे बघितलं. त्याला परत तो विश्वास गेन केला त्याने की आपली आई आहे आणि त्याने इथनं दूध प्यायला सुरुवात केली. आणि मग हळूच आम्ही काय केलं, हे सगळं जो सांगाडा आहे हा त्याच्या पिंजऱ्यामध्येच ठेवून दिला. आणि मग त्याच्या जवळपास दुसरा जर किपर कोणी आला तर हा पळत जायचं ते माकडाचं पिल्लू आणि ह्याला घट्ट धरून बसायचा, जसं आईला धरून बसलंय असं. आणि अशा तऱ्हेने त्या पिल्लाला वाचवण्यात आम्हाला यश मिळालं. पण हे परत सायन्स जे आहे तर कुठं सांगितलेलं नाही की असं करा तसं करा वगैरे. बरोबर. आमचा आत्मविश्वास म्हणजे आम्हाला वाटलं की नाही, असं केल्याने ते पिल्लू वाचण्याची जास्त शक्यता आहे. असं करून आम्ही वाचवलेले होते. हा जो पक्षी आहे हा ऑस्ट्रेलियावरून आलेला आहे. अच्छा. किंवा काही बरेचसे लोक काय करतात की दुबईला जातात, काही लोक सिंगापूरला जातात, बँकॉकला जातात आणि तिकडे गेल्यानंतर त्या मार्केटमध्ये हे पक्षी विक्रीला असतात. लोक तिकडे जाऊन 50,000 रुपये देतात आणि हे पक्षी विकत घेतात. विकत घेतलेले पक्षी ज्या वेळेला भारतात येतात, मुंबई एअरपोर्टला येतात, तर अशा वेळेला एक भारत सरकारचं एक युनिट एअरपोर्टला असतं, वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरो नावाचं. अच्छा. आणि त्या युनिटचं इन्क्वायरी चालू होती की बाबा हा पक्षी तू कुठून आणलेला आहे. तो विकत आणलेला आहे, ही माझी पावती. त्या पावतीचा काहीच उपयोग नसतो करायला. मग त्यांनी ते नियम वगैरे दाखवल्यानंतर ते कोर्ट ऑफ लॉमध्ये घेऊन जातात त्याला आणि सांगतात की ह्या माणसाने असं केलेलं आहे. कोर्ट ऑफ लॉ सगळ्यात पहिला निर्णय काय देतं की हा पक्षी रेस्क्यू सेंटरला पाठवून द्या. आणि मग त्याच्यावर कायदेशीर कारवाई व्हायला सुरुवात होती. पण जोपर्यंत त्याच्या कायदेशीर कारवाई संपत नाही तोपर्यंत तो पक्षी तुम्हाला ठेवावाच लागतो. अच्छा. तर अशा तऱ्हेने मला तरी वाटतं ह्या माध्यमातून मी सगळ्यांना अशी विनंती करीन की बाबा रे, तुम्ही ज्यावेळेला परदेशात जाल त्यावेळेला कृपा करून असे पक्षी किंवा प्राणी भारतामध्ये आणू नका तुम्ही. कारण हा देश त्यांचा नाही आहे. कारण हे पक्षी मी निसर्गात सोडू शकत. मला सांगा, अशी भारतात किती रेस्क्यू सेंटर्स आहेत? भारतात फार कमी आहेत. कमी आहेत. कारण कसं आहे की आत्ता आपल्या महाराष्ट्रामध्ये जी रेस्क्यू सेंटर आहेत
ती एकाच जातीसाठी काम करतात. उदाहरणार्थ जुन्नरच्या जवळ माणिक डोह नावाचं एक रेस्क्यू सेंटर आहे. ते माणिक डोहचं जे रेस्क्यू सेंटर आहे ते फक्त बिबट्यांसाठी काम करतं. मुंबईला संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये जे काय रेस्क्यू सेंटर आहे ते सुद्धा बिबट्यांसाठी काम करत असतं. त्यामुळे मल्टी स्पेसीज म्हणजे जास्तीत जास्त प्राण्यांच्यासाठी काम करणारं रेस्क्यू सेंटर हे एकमेव असल्यामुळे आम्हाला महाराष्ट्रातनं सगळ्या बाजू पार नागपूरपासून प्राणी इकडे येतात. मुंबईवरनं येतात, कोकणातून येतात, औरंगाबादवर सगळीकडनं इकडे येत असतात. मला सगळं हे सगळं तुम्ही करता तुमच्या सगळ्या आवडीतून यांच्या प्रेमातून निर्माण झालं. पण असं कधीतरी वाटतं का ह्या सगळ्या कामाला समाजाने जी पावती द्यायला पाहिजे ती अजून तो देत नाही का? मिळाली असं तुम्हाला वाटतं? नाही देत अजून. नाही देत नाही. समाजाला अशा कामाची किंमत कळलेली नाही देत. कारण काय मी तुम्हाला सांगतो, ज्या वेळेला आम्हाला पैसे तर तुम्हाला लागतच असतात, प्रत्येक गोष्टीसाठी लागत असतात. ज्यावेळेस आम्ही कोणाकडेही सांगतो की बाबा आम्हाला ह्याच्यासाठी पाहिजे किंवा एखाद्या वल्चरसाठी आम्हाला एक पिंजरा बांधायचा आहे किंवा एखाद्या कोल्ह्यासाठी पाहिजे, रानडुकरासाठी पाहिजे, तर लोक नाही देत पैसे. लोक गायींना पैसे देतील. तुम्ही गायी वाचवा, गायांसाठी तुम्ही एक शेल्टर करा, त्याच्यासाठी पैसे देतील. का देतील? गोमाता माता नाही, त्या गायीमध्ये 33 कोटी देव आहेत. माझ्या रानडुकरामध्ये 33 कोटी देव नाही आहेत. हा फरक आहे. मला सांगा, हे प्राणी संग्रहालय, हे रिहॅब सेंटर आपण बघितलं 85 पासून तुम्ही चालवता, 30 वर्ष झाली. सगळ्यात मोठी अडचण तुम्हाला काय वाटली? कारण प्राणी संग्रहालय या देशात चालवणं, सरकारी प्राणी संग्रहालयांची अवस्था आपण बघितलेली आहे. हे तर तुमचं खाजगी संस्थेने चालवलेलं आहे. सगळ्यात मोठी अडचण काय वाटली? सगळ्यात पैसे मिळत नाहीत. पैसे मिळत नाहीत, पण अनुदान जे मिळतं ते पुरत नाही. 50% असतं ते. 50%. अनुदान जे येतं ते महापालिकेकडनं जे येतं ते 50% मिळतं आम्हाला. पण 50% म्हणजे तेवढं तुम्हाला उभं करावं लागतं. 50% आज निखिल सर, आज जवळपास 60 लाख रुपये मला मिळतात. याचाच अर्थ मला 60 लाख रुपये उभे करावे लागतात. 60 लाख रुपये तुम्हाला उभे करा. त्याच वेळेला हे चालू शकतं ह्या दोन्ही गोष्टी. आणि मी ह्या प्राण्यांना सांगू शकत नाही माझ्याकडे पैसे नाहीत त्यामुळे मी तुला खायला नाही देऊ शकणार. माझी जबाबदारी आहे, त्यांना खायला घातलंच पाहिजे, त्यांना सगळ्या सोयी पुरवल्याच पाहिजेत. ही जबाबदारी आपण पालक झालो आहे मी आज. कोणाला व्यक्तीला 1 आणि 2 मुलं असतात. मला आज वर्षाला 2000 मुलं असतात. मी नास्तिक आहे. स्वच्छ मनाने राहा, चांगलं राहा, काही बिघडत नाही. तुम्हाला तुमचा देव या प्राण्यांमध्ये सापडतो. मी ज्या वेळेला निखिल सर, ज्या वेळेला माझं रेस्क्यू सेंटरचं गेट उघडून आतमध्ये येतो त्याच वेळेस माझ्या लक्षात येतं की हे रेस्क्यू सेंटर नाही आहे, तर हे माझं खूप मोठं देऊळ आहे. आणि ह्या पिंजऱ्यामध्ये जे दिसतंय ना तुम्हाला, हे सगळे माझे जिवंत देव आहेत. आणि हे त्यांच्यासाठी मी काम करतो. मी पुजारी आहे, हेड प्रिस्ट आहे मी, लक्षात ठेवा तुम्ही. त्यामुळे मी हे सगळं काम करतो. ह्याच कामातून म्हणजे पहिल्यांदा सर्पोद्यान, सापानंतर इतर प्राणी पक्षी इथे या रिहॅब सेंटरमध्ये, याच कामातून तुमचं पुढचं पर्यावरणाचं काम सुरू झालं, जे लोणावळ्याला तुमचं. अगदी बरोबर आहे. पर्यावरण हे कसं झालं माहिती का सर, हे म्हणजे हे दोन्ही इंटरलिंकिंग आहे. म्हणजे ज्या वेळेला निखिल सर मी माझ्याकडं बरे झालेले प्राणी ज्या वेळेला मी लोणावळ्याच्या जंगलात जास्तीत जास्त सोडायचो सुरुवातीला, लोणावळ्याच्या जंगलामध्ये सोडताना काही ठराविक प्राण्यांच्यामध्ये आम्ही मायक्रोचिप टाकतो. मायक्रोचिप म्हणजे ते आयडेंटिफिकेशनसाठी किंवा तो कुठल्या नंबरचा प्राणी आहे वगैरे. एक दिवशी एक मेलेला हरण आम्हाला मिळालं. आणि बऱ्याच वेळा आमची जबाबदारी काय असते की वन खात्याला जरी मेलेला प्राणी सापडला तरी ते आमच्याकडे पाठवतात आणि सांगतात की आम्हाला पोस्टमॉर्टम करून द्या. PM करताना तो रीडर फिरवल्यानंतर लक्षात आलं हे तर आपणच सोडलेला प्राणी. अच्छा, ते हरिण. हां. आणि मग नंतर पोस्टमॉर्टम करताना आमच्या लक्षात आलं की त्याच्या पोटामध्ये, स्टमकमध्ये, जठरामध्ये ओपन केल्यानंतर जवळपास 750 ग्रॅम प्लास्टिक होतं. प्लास्टिक? हां. त्यांनी खाल्लं होतं. प्लास्टिक म्हणजे काय होतं, तर लेसची पाकिट होती. एवढं सगळं बघितल्यानंतर माझ्या लक्षात आलं की हे कसं झालं, एवढं का खाल्लं असेल त्याने. बराच अभ्यास करायला सुरुवात केली आणि मग नंतर लक्षात आलं की सगळ्या ह्या प्राण्यांना क्षार लागत असतात. ह्या क्षार ते चाटत असतात निसर्गातले. आणि क्षार त्यांना बाहेर सगळ्यांनी फार्म हाऊसेस बांधल्यामुळे हे क्षार मिळत नाहीत त्यांना.
आणि त्या लेसच्या पाकिटामध्ये जे काही सॉल्ट राहिलेलं असतं ते सॉल्ट लीक करायसाठी ते चाटतात ते, आणि चाटता चाटता अख्खं ते लेसचं पाकिट गिळलं जातं त्यांच्याकडून, आणि ते स्टमकमध्ये जाऊन बसतं. एक गेलं, दुसरं गेलं, तिसरं गेलं, चौथं गेलं, स्टमकमध्ये जागाच नाही राहिली, जठरात जागाच राहत नाही आणि तो प्राणी मरतो. मग हे सगळं चित्र बघितल्यानंतर मला खूप वाईट वाटलं. अरे म्हटलं, आपण बरा केलेला प्राणी अशा तऱ्हेनं मरणं ही वाईट गोष्ट आहे. आता ह्याच्यापुढं आपण काम करू की ज्या भागामध्ये आपल्याला हे प्राणी सोडायचा तो भाग स्वच्छ करायला सुरुवात करू. मग लोणावळ्याचं जंगल आम्ही पहिल्यांदा घेतलं आणि तिथं काम करायला सुरू. बरं, मला एकट्याचं काम नव्हतं, मला वानरसेना पाहिजे होती. म्हणून मग मी काय केलं, जवळपासच्या सगळ्या शाळांचा मी त्याच्यामध्ये सहभाग करून घेतला आणि सगळ्या शाळांचे विद्यार्थी यायला लागले. एका वेळेला 500-500 विद्यार्थी यायचे माझ्या सगळ्या लोणावळा भागातले. बरं का. 500 विद्यार्थी आल्यानंतर आम्ही जायचो, एकविरा देवीचा डोंगर साफ कर, हे कर, ते कर, असे ठिकठिकाणच्या सगळ्या साफ केल्या. आणि साफ केलेलं प्लास्टिक सगळं गोळा व्हायचं, 2-2 ट्रक गोळा व्हायचं. आणि मग आम्ही ते एका स्क्रॅपवाल्याला देऊन टाकायचो की हे घेऊन जा म्हणून. मग तो स्क्रॅपवाला ते मुंबईला कुठंतरी रिसायकल करायचं. एक दिवशी त्या रिसायकलवाल्याकडं मी बघितलं तर आम्ही दिलेलं प्लास्टिक जवळपास 50% प्लास्टिक त्याने रस्त्यावर परत फेकून दिलं होतं. मी म्हटलं, अरे हे का टाकलंस तू? बोललं, नाही, बोललं हे आमच्या कामाचं नाही आहे. मग मी ठरवलं की नाही, म्हटलं हे आपण जे काम करतो हे पूर्ण नाही आहे. गोळा झालेलं सगळं प्लास्टिक हे आपण स्वतः रिसायकल करायचं. आणि त्याच्यातून मी जवळपास 900 प्रयोग केलेत. 900 प्रयोग. ज्या लोकांच्या पायामध्ये चप्पल नव्हती, विद्यार्थ्यांच्या पायामध्ये, त्या विद्यार्थ्यांना मिनरल वॉटरच्या बाटल्या चपट्या करायच्या, त्याला 3 भोकं पाडायची आणि त्याच्यामधून एक कॅरी बॅग टाकायची आणि त्याच्यातनं मी चप्पल करून दिली आणि सांगितलं, वापरा आता तुम्ही. सर, हे जे सगळे प्रयोग आहेत ते नुसतं सांगून उपयोग नाही, नाही, आपल्याला आपण बघू, बघावे बघू लागते. आपण. आपण लोणावळ्याला जाऊया आणि ते बघूया. चालेल, काही हरकत नाही. आता मी लोणावळ्यात पोचलो आहे, उत्तरा पर्यावरण शाळेजवळ. सकाळी आपण निलिमकुमार खैरे सरांचं सर्पोद्यान पाहिलं, त्यानंतर त्यांचं प्राण्यांचं रेस्क्यू आणि रिहॅब सेंटर पाहिलं, आणि आता हा उत्तरा पर्यावरण शाळा म्हणजे त्यांचा 3रा प्रयोग आहे. बघूया या दुनियेत काय काय आहे. या, नमस्कार. आपण म्हटलं होतं पुण्याला की लोणावळ्याला बघूया तुमची उत्तरा पर्यावरण शाळा. मला सांगा, ती गोष्ट तुम्ही सांगितली होती की ते हरिण तुम्हाला सापडलं, मेलेलं हरिण, त्याच्या पोटामध्ये प्लास्टिकची पिशवी होती आणि त्याच्यापासून ही उत्तरा पर्यावरण शाळा निर्माण झाली. अगदी बरोबर. कशी निर्माण झाली, काय झाली, आणि इथे मी बघतोय आजूबाजूला, आपण आता दाखवणार आहोत, ही अद्भुत दुनिया आहे. म्हणजे अलिबाबाची गुहा म्हणतात तशी ही तुमची निलिमकुमार खैरेंची गुहाच आहे. तर काय काय आहे ते जरा आम्हाला दाखवा, पण आधी सांगा ही कशी निर्माण झाली. काय झालं, ते जे काय प्लास्टिक गोळा केलं होतं आम्ही, म्हणजे ते हरणाच्या पोटात प्लास्टिक मिळालं आणि मग तुम्ही जंगल साफ करायला गेले. जंगल साफ करायला लागल्यानंतर आमच्याकडे जे काय प्लास्टिक गोळा झालं होतं त्याचं पुढं करायचं काय, एंड रिझल्ट काय शेवटी, का रस्त्यावर फेकून द्यायचं. आज आपण स्वच्छ भारत अभियान वगैरे राबवतो, पण ते गोळा केलेला कचरा तुम्ही काय करणार आहात, म्हणून त्याच्यावरचा उपाय म्हणून हे उत्तरा पर्यावरण शाळा काढली. आणि लोकांना सांगितलं की प्रत्येक गोष्ट, कचऱ्यात सापडणारी प्रत्येक गोष्ट तुम्ही रिसायकल करू शकता, आणि रिसायकल अशा पद्धतीने करू शकता की जी पुढच्या माणसाला ती उपयोगी पडणार आहे. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे, कचरा हा कचरा नसतो, कचरा कधीच नसतो, कचरा सुद्धा पुन्हा वापरता येतो आणि कचऱ्यातून नवं जग, नव्या वस्तू, कला निर्माण करता येते. त्यासाठी पैसे लागत नाहीत निखिल सर, त्याच्यासाठी फक्त तुम्हाला फक्त डोकं लागतं, विचार करण्याची कल्पना शक्ती लागते, कल्पना आणि मेहनत लागते. सर, तुम्ही काय काय बनवलंय या तुमच्या कलेतून? बसा ना. इथपासून सुरुवात आहे. हा सोफा आहे, जीपचे टायर आहे, हे खाली जीपचे टायर आहे. हा, जीपचे टायर आहे. 2 टायर खाली लावलेत, एक टायर मागच्या बाजूला लावलाय. आणि कम्फर्ट लेवल जी आहे माणसाची ती म्हणजे जमिनीपासून हे 18 इंचावर असायला पाहिजे. आणि तुम्हाला पाठ टेकण्यासाठी जे अंतर लागतं हे शास्त्रीय दृष्ट्या आम्ही परफेक्ट केलेलं आहे की बसल्यानंतर कधीही असं अवघडल्यासारखं नाही वाटलं पाहिजे. आपण बसून बघा, म्हणजे याच्यावर व्यवस्थित माणूस बसू शकतो अगदी आरामशीर. हा सोफा चेअर झाली, म्हणजे घरच्या घरी 2 टायर जर गॅरेज मधून आणले, फेकून दिलेले, अगदी बरोबर, तर हा सोफा बनू शकतो. आणि हे जड होतं, हे प्रकरण सगळं जड होतं, त्यामुळे आम्ही त्याला कॅस्टर लावलेत. अच्छा, तुम्ही सहज काढू शकता, मागं पुढे करू शकता तुम्ही. तर अशा पद्धतीने आम्ही हे सगळं केलेलं आहे. अगदी छोट्या छोट्या वस्तू आहेत. उदाहरणार्थ आता तुम्हाला इथं बघा, कुशन कव्हर आम्ही केलेले आहेत. हो.
हे कुशन कव्हर जे केलेले आहेत हे सगळे जुने शर्ट आहेत. जुन्या शर्टाची हवा आहे, कुशन कव्हरला चक्क कॉलर सुद्धा आहे. कॉलर सुद्धा आहे, काही बिन कॉलरचे सुद्धा कुशन, काही बिन बिन कॉलरचे, कॉलरचे सुद्धा पण हे cushion जुन्या cover. शर्टापासून सगळे बनवले. जुन्या शर्टपासून. हो. लोकांच्या फाटलेले जनरली कसं असतं की कॉलर किंवा कफ सगळे फाटतात लोकांचे आणि मग फेकून दिले जातात. त्यापेक्षा म्हटलं यार त्याच्यापासून पण हे काहीतरी. तुम्हाला सुचतं कसं सर? म्हणजे या अमुक एक वस्तू आहे, समजा हे शर्ट मिळाले, याचं कुशन कव्हर करावं, टायर मिळाले, त्याचा सोफा करावा, अमुक एका कचऱ्यापासून अमुक एक वस्तू बनवायची, हे सुचतं कसं? गरज, ज्या वेळेला तुम्हाला गरज असते त्याची त्याच वेळेला निर्मिती होते. जर पैसे असतील माझ्याकडं तर मला गरज कधीच नाही अवेलेबल, म्हणजे कधी पडणारच नाही. मी फोन करून सांगू शकतो अरे मला चांगल्यातलं कुशन कव्हर पाठवून दे. गरज पाहिजे आणि त्याच्यासाठी पैसे नाही आहे. पैसे नसताना हे सगळं उभं करणं अवघड आहे. आणि हे करत असताना आम्ही त्याचा ॲस्थेटिक व्ह्यू जो आहे तो खराब केला नाही. ते दिसायला सुद्धा चांगलं दिसलं पाहिजे. आणि हे सगळं झाल्यानंतर ह्या गोष्टी मुलांना शिकवल्या जातात आणि ह्या गोष्टी मुलांना शिकवल्यानंतर मुलं ही घरच्या घरी बनवू शकतात. हे सर मला सांगा, ही जी जागा आहे, हां. ही उत्तर पर्यावरण शाळेला आता मिळालेली जागा आहे, ही तुम्हाला सासऱ्यांकडून मिळाली होती सासऱ्यांच्याकडनं. आणि ही सगळी जागा म्हणजे अशा पद्धतीनेच तुम्ही नवं स्वरूप तिला दिलं? ही जवळपास तुटायला आलेलं होतं हे सगळं घर. अच्छा. आणि हे जुनं घर होतं. आणि हे सगळं करत असताना आम्ही काय केलेलं आहे की बाजूला एक ओढा आहे, तो ओढा पहिल्यांदा आम्ही साफ केला कारण ओढ्यामध्ये पाणी अडायला लागलं होतं. आणि मग साफ करताना जे काही दगड गोटे मिळाले होते ते सगळे आम्ही काय केले, गोळा केले, ट्रॅक्टरने इथपर्यंत आणले आणि त्याच्यापासून ह्या तुम्हाला दिसतात का, ह्या सगळ्या भिंती त्याच्यापासून तयार केल्या. तुम्ही त्याच्यापासून तयार केल्या? ह्या ज्या भिंती तयार केलेल्या आहेत त्या दगडांपासून तयार केल्यात. हे सगळे त्या ओढ्यातले दगड? ओढ्यातले दगड आहेत हे सगळे. आणि या 1, 2, 3 आणि चार. मागे ह्या सगळ्या चारही भिंती ओढ्यातून निर्माण केल्या. ह्याच्यातनं तयार केल्या. त्यानंतर आजकाल फोटोग्राफी निखिल सर डिजिटल झाली. हो. त्यामुळे जुन्या जे काही फोटो स्लाइड्स वगैरे जे आहेत ते लोक टाकून द्यायला लागलेले आहेत. त्या टाकून दिलेल्या सगळ्या स्लाइड्स ज्या आहेत त्याच्या 550 स्लाइड्स मधनं मी हा कर्टन तयार केला. आणि हे इथे बाटल्यांपासून तुम्ही केलंय? हे बाटल्यांपासून व्हेनेशन ब्लाइंड केला. म्हणजे ज्यावेळेस सनलाईट वगैरे तिकडनं जास्त येतो त्यावेळेला मी काय करतोय की हे बघा, हे असं बंद करू शकतो, ते चालू करू शकतो. अशा किती वस्तू तुम्ही बनवल्या? अशा जवळपास 940 वस्तू केल्या. या घरामध्ये 940 वस्तू आहेत. 6000 स्क्वेअर फुटाचा हा प्लॉट आहे. हा सगळा प्लॉट आहे. याच्यामध्ये 940 वस्तू 940. तुम्ही सगळ्या वस्तू अशा टाकून दिलेल्या कचऱ्यापासून बनवलेल्या आहेत. अगदी बरोबर. वेगळं काय? अगदी बरोबर. आपण आणखीन काही वस्तू बघूया? नक्की. कारण हे माझ्या मते अद्भुत आहे आणि हे आमच्यासारखी माणसं करू शकत नाही सर. तुमच्यासारख्या कलंदर माणसालाच हे शक्य आहे. नाही, त्याच्यासाठी निखिल कसं माहिती का, वेळच लागतं. हा म्हणजे काय बनवायचं, वेळ घेतल्याशिवाय तुम्ही काहीच करू शकत नाही. त्याच्यानंतर हे जे घर जे आहे हे एकदम जुनं आहे. त्याच्यामुळे आम्ही काय केलेलं की ज्या वेळेला ह्याचं प्लास्टर सगळं तुटायला आले होतं तर हे जे प्लास्टर आहे हे हाताने सारवलं. हो. ज्या खेडेगावातल्या महिला जसं खालचं जमीन सारवतात तशाच पद्धतीने हे हाताने सारवलेलं आहे. सर आपण पुढे जाऊया. पण मला एक प्रश्न इथे, मला एवढ्या सगळ्या हॅट्स दिसत आहेत आणि सकाळपासून मी बघतोय की हॅट घालणारी माणसं आपल्या देशामध्ये कमी आहेत. पण तुम्ही सकाळपासून हॅट घातलेली आहेत आणि या एवढ्या हॅट आहे तिकडे. हे हॅट प्रेम काय आहे? काही नाही, माझं काम बघितल्यानंतर लोकांनी हॅट्स ऑफ करायला पाहिजे म्हणून म्हणून एवढ्या सगळ्या हॅटचा संग्रह तुमच्याकडे आहे. ही फुलं सर, ही काय फुलं आहेत? म्हणजे मला झेंडूचीच फुलं वाटतात. ही कॅरी बॅग आहेत. हा ऑरेंज कलरच्या कॅरी बॅग आहेत. कॅरी बॅग आहेत. या कापून तुम्ही फुलं बनवता? हे कापून ही मुलं बनवतात. हे अतिशय सोपं टेक्निक आहे. आता तुम्ही म्हणालात मुलं बनवतात. सर सगळ्यात महत्वाची गोष्ट ती आहे याचं कारण तुम्ही नुसतं कचऱ्यातून कला स्वतः निर्माण करत नाही, ते मुलांना शिकवता. काय करता तुम्ही या मावळ प्रांतातल्या मुलांना? तुम्ही या सगळ्या गोष्टी शिकवता म्हणजे नेमकं काय करता? मावळ तालुक्यामध्ये 100 शाळा आहेत. 100 शाळा मिळून 1 लाख विद्यार्थी आहेत. 1 लाख विद्यार्थी आमच्याकडं साधारणपणे दरवर्षी 12,000 विद्यार्थी या शाळेत येतात. त्यांना ट्रेन करतो. ज्या शाळा गरीब आहेत, ज्या आमच्यापर्यंत येऊ शकत नाही, अशा शाळांमध्ये आम्ही लोक जात असतो गाडी घेऊन. हे सगळे प्रयोग घेऊन जात असतो आणि रॉ मटेरियल घेऊन जातो आणि तिथल्या विद्यार्थ्यांना, त्या गरीब विद्यार्थ्यांना आम्ही हे सगळं शिकवत असतो. आणि निखिल सर, ह्या सगळ्या गोष्टीसाठी मी एकही पैसा फी घेत नाही. हे सगळं शिक्षण जे आहे हे लोकांसाठी मोफत दिलेलं आहे. मावळ तालुका मला जागा करायचा, मग कारण हे जे काय घडतंय, इंद्रायणी नदीचा उगम लोणावळ्यातनं ही जी नदी येते ती पुढं देहू आळंदी इकडं जाते.
लोक मला आजही मला समजत नाही की लोक आळंदीला किंवा देहूला नदी साफ करतात. नदी अशा तऱ्हेची नदी साफ करणं ही चांगली गोष्ट नाही, कारण पोल्युशन जे काय झालेलं आहे ते लोणावळ्यात झालेलं आहे. तुम्हाला म्हणजे उगमापासून त्याला साफसफाई करायला साफसफाई करायची तर इथून लोणावळ्यात करायला पाहिजे. मग त्या हिशोबानेच मी सुरुवात केली, नाही आपल्याला पहिल्यांदा लोणावळा हा टार्गेट करायलाच पाहिजे. लोणावळ्यातनं आम्ही ही नदी 5 किलोमीटरची नदी मी सांभाळतो. जे काय असेल आजूबाजूच्या रिसॉर्ट वगैरे सगळ्यांना विनंती केलेली आहे, तुमच्याकडं आलेल्या व्हिजिटर्स जे काही संध्याकाळच्या वेळेला कॅनमधून सॉफ्ट ड्रिंक पितील त्यांना रिक्वेस्ट करा, बाहेर कॅन टाकू नका. तर सगळ्यात पहिला 5 वर्षापूर्वी ज्यावेळेला मी इंद्रायणी स्वच्छतेचं सुरुवात केली त्यावेळेला मी 7 दिवसामध्ये म्हणजे 25 डिसेंबरपासून 31 डिसेंबरपर्यंत मी 1000 कॅन गोळा केले. आणि ते 1000 गोळा केलेले कॅन मी सरपंचांना आमच्या देणगी दिली की हे बघा, हे तुमच्या इंद्रायणीचं महत्त्व काय आहे ते. आणि तुम्हाला सगळ्यांना पटलंच पाहिजे, इंद्रायणी माझी नाही आहे, सगळ्यांची आहे. सगळ्यांनी, आणि जिथं उगम पावलेले आहे त्या लोकांचं जास्त क्लेम आहे. त्या लोकांनी सांगायला पाहिजे की इथं प्रदूषण नाही व्हायला पाहिजे. पण काय प्रतिसाद काय असतो लोकांचा? नाही बदलत. कारण काय होतं माहिती का, नाही कारण मला लोक विचारतात तू कोण मला सांगणार. मी 200 वर्ष ह्या जागेवर राहतो, मला आत्तापर्यंत कोणी सांगितलं नाही प्लास्टिक टाकू नको, बाटली टाकू नको, कॅन टाकू, तू कोण मला सांगणार. माणसं बदलणं म्हणजे निखिल सर विजेचं बटन नाही की मी ऑन केलं की ऑन, ऑफ केलं की ऑफ. बदलायला त्यांना वेळ लागतो, खूप वेळ लागतो. आणि एखादी गोष्ट त्यांना पचनी पडायला वेळ लागत असतो. तर होईल, मला वाटतं मी अजूनही हळूहळू होईल. खूप सोडले. आता लोक तुम्ही जे म्हणता कचरा टाकू नका, रिसायकल करा, आता लोक ह्या बाटल्या असतील बाकी काही गोष्टी असतील तुमच्याकडे आणून देतात. म्हणजे मी काय केलेलं आहे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी केलेली आहे, मी ही जी 5 गावं आहेत ह्या 5 गावांना मी डस्टबिन दिलेत की जेणेकरून लोक रस्त्यावर कचरा न टाकता त्या डस्टबिनमध्ये जातील. ग्रामपंचायत प्रत्येक घरामध्ये जाते आणि डस्टबिनमधला कचरा गोळा करायला लागलेली आहे आणि कचरा एकाच जागी जायला लागलेला आहे. हे प्लस पॉईंट यायला लागले. म्हणजे काही लोक आता बदल यायला लागलेलं. आम्ही आता ह्या वर्षी जवळपास 150 सोलर लॅम्प्स आणि 20 सोलर लाईट, स्ट्रीट लाईट म्हणतात ना, असे वाटलेले आहेत प्रत्येक गावागावांमध्ये. जवळपास 10-12 लाख रुपये आम्ही त्यासाठी खर्च केलेला आहे. आणखीन काय? आणखीन मी तुम्हाला इथं एक स्टोव दाखवतो की जो लोकांच्याकडं आज, आणि अतिशय गरजेची आहे ती गोष्ट, की थोडक्यामध्ये काही डबे असतात आपल्याकडे. ह्याच्यामध्ये आम्ही काय करतो सर, ह्याच्यामध्ये कॉरिगेटेड शीट असतं ना का, पुठ्ठा असतो बघा, तो पुठ्ठा असा गुंडाळी करून ठेवतो आणि ह्याच्यामध्ये 10 रुपये किमतीची मेणबत्ती ही मेल्ट करतो, पातळ करतो आणि ह्याच्यामध्ये ते मेण ह्याच्या आतमध्ये टाकतो. त्याला 5 वाती आहेत आणि ज्यावेळेला हे पेटतं त्यावेळेला हा एवढ्या डायमीटरची ज्वाळा तयार होते ती, आणि साधारणपणे 1-1.5 फूट होते. आणि ह्याच्या खाली ज्यावेळेला असं मी एखादा स्टँड ठेवतो, त्याच्यावर स्वयंपाक होऊ शकतो. ह्याच्यावर ह्या एवढ्याशा डब्यावर सर 5 लोकांचा एका वेळचा स्वयंपाक होऊ शकतो 10 रुपयाच्या मेणावर. म्हणजे याला गॅस नाही, स्टोव्ह नाही, काही नाही, मेणबत्तीच्या. तुमच्या घरचा जर गॅस संपला असेल तर मी म्हणतो रडत बसू नका. हे असे डबे तयार करून घरामध्ये आतमध्ये ठेवून द्या कपाटात. ज्या वेळेला गॅसची जरूर आहे, तुम्हाला ट्रेकिंगला जायचंय, किल्ल्यावर कुठेतरी ट्रेकला जायचं, हे घेऊन जा ना तुम्ही. आग पेटू नका जंगलात कुठेही, हे जास्त सेफ आहे. पण सर याचं तुम्ही पेटंट घ्यायला पाहिजे. कशासाठी घ्यायचं, मी शिकवतोय सर हे सगळ्यांना. हो, पण कोणीतरी करेल आणि नंतर बाजारात वस्तू विकायला येतील. काय हरकत नाही. त्याच्यानंतर हे बघा, हे सॉफ्ट ड्रिंकचे कॅन आहेत, हे कापलेत आम्ही आणि हे छोटे केलेत. त्याला वरनं बघा अशी भोकं पाडलेली आहेत आणि ह्याच्यामध्ये कॉटसूल टाकले. कॉटसूल म्हणजे आपल्या कॉलरच्या आतमध्ये एक पांढऱ्या रंगाचं कापड असतं ना, ते आतमध्ये टाकले. आणि ह्याच्या आतमध्ये आम्ही डिनेचर्ड अल्कोहोल टाकतो. डिनेचर्ड अल्कोहोल स्पिरिटच्या आधीचं असतं, म्हणजे फिल्ट्रेशनमध्ये, आणि स्वस्त असतं तो टाकल्यानंतर याच्या ज्या ज्वाळा आहेत, ह्याची ज्वाळा जी आहे ही येलोइश ब्लू असते आणि ह्याची 100% ब्लू फ्लेम असते. ह्याची इफिशियन्सी ह्याच्यापेक्षा जास्त चांगली आहे. आणि हे जे आहे हे साधारणपणे 20 मिनिटं जळतं. 20 मिनिटामध्ये तुम्ही 5 लोकांची मॅगी करू शकता आणि त्याचबरोबर 5 लोकांचं चहा करू शकता, ब्रेकफास्ट. आणि ह्याच्यासाठी हे बघा एवढंच फक्त कॅरी करायचं आहे तुम्हाला.
लाईफ किती सोयीस्कर बनवून टाकलं बघा. इवन मी तर म्हणतो की ह्या ज्या बिल्ल्या असतात ह्या बिल्ल्यांमध्ये सुद्धा आम्ही मेण टाकून अशा मेणबत्त्या जर केल्या तर 4 मेणबत्त्यांमधनं मी अर्ध्या तासामध्ये एक ऑमलेट करून देतो. सर एक प्रश्न माझ्या मनात येतो, तुम्ही बाजारातून काय विकत घेता की नाही? काय अजिबातच नाही घेत? मला या सगळ्या वस्तू तुम्ही स्वतःच तयार करता? मीठ घ्यावं लागतं, फक्त मीठ घ्यावं लागतं. सर तुम्ही या असंख्य वस्तू बनवल्या आहेत, पण काही महत्वाचे मूलभूत असे प्रयोग तुम्ही केलेले आहेत. त्यापैकी हा एक प्रयोग आहे. हा काय प्रयोग आहे? हा सर एक खराब झालेली सायकल मिळाली होती मला. त्याला ह्या जुन्या सगळ्या बाटल्या जोडलेल्या आहेत आणि ह्या एक हे पाण्याचे कॅन्स आहेत ना आणि बाटल्या. जुन्या सगळ्या प्लास्टिकच्या बाटल्या आहेत आणि हे पाण्यामध्ये तरंगतं. ज्यावेळेस तुम्ही पॅडल मारता असं त्यावेळेला हे बघा ह्याला वल्ले लावलेले आहेत आणि तुम्हाला फॉरवर्ड मुवमेंट म्हणजे तुम्ही पुढे जाऊ शकता आणि हँडल असा वळवला की ती वळती. म्हणजे ही बोट आहे? ही बोटच आहे आणि तो मुलगा पडू नये म्हणून त्यासाठी लाईफ जॅकेट पण बनवलेलं आहे. अच्छा, ते लाईफ जॅकेट सुद्धा म्हणजे बाटल्यांचं बनवलेलं आहे? तुम्ही बुडू शकणार नाही एवढ्या जर बाटल्या घेतल्या. चालवली आहे ही लोक रेग्युलर. हे बघा ना, हे इंद्रायणी नदीमध्ये आम्ही रेग्युलर वापरतो. अच्छा, इंद्रायणी नदीमध्ये वापरलं जातं हे. त्याच्यानंतर आम्ही काही शेड्स बनवलेले आहेत. या इथं बघा बाटल्यांची शेड बनवलेली आहे जेणेकरून तुम्हाला घराच्या जवळपास शेड करता येईल. काही इकडच्या तुमच्या मागच्या बाजूला बघा इथं सर सगळ्या जुन्या सगळ्या CD आणि DVD वापरलेल्या आहेत. त्याच्यापासून सगळ्या हे तयार केलेलं आहे. अगदी सिंपल टेक्निक आहे बघा हे. बरं का, ह्या पाण्यावर जर सूर्यप्रकाश पडला, हा जर सूर्यप्रकाश पडला की हे संपूर्ण लेन्स सारखं काम करतं, बहिर्गोल भिंगासारखं. आणि याचा फोकल पॉइंट जर तुम्ही घेतला कुठेही, हा बघा या इथं आला ना की इथं हे टेम्परेचर इतकं झालेलं असतं की ह्याच्यावर तुम्ही स्वयंपाक करू शकता. या एवढ्या ह्याच्यावर फोकलच आहे. एवढं की काय इतकं सोपं करून दिलेलं आहे. लोकांचं आयुष्य आम्ही खूप सुकर करायला लागलेलं आहे. ही फार तुम्हाला सर मला कधी कधी प्रश्न पडतो की तुम्ही हे सगळं म्हणजे कसं आहे, ह्याच्यामध्ये तुम्ही निसर्गाचा वापर करताय, कचऱ्याचा वापर करताय आणि हे सगळं बनवताय. लोक हे करणार आहेत का? म्हणजे लोकांना सगळं हल्ली ऐकतं पाहिजे. निसर्गाचा वापर करून आपण काहीतरी मेहनत करून हे लोकांना करायला वेळ नाहीये. तुम्ही बोललात ते अगदी बरोबर आहे. लोकांनी तेच सांगितलेलं, हे केलंच ना, चांगलं केलंच, पण मला हे केवढ्याला देणार सांग. हा म्हणजे विकायचं काय, युटिलिटी काय, म्हणून निखिल सर मला ह्या वर्षी लक्षात काय आलं की आपण ही गोष्ट विद्यार्थ्यांना शिकवायची आणि विद्यार्थ्यांची एक संस्था तयार करायची की जी संस्था ह्या वस्तू तयार करून लोकांना विकेल आणि त्यातनं जे काही 4 पैसे जमा होतील त्या पैशातून ज्या गरीब विद्यार्थ्यांच्या फीज वगैरे भरल्या जातील किंवा त्यांना शाळेला लागणाऱ्या वस्तू सगळ्या त्यांना मिळू शकतील. असा प्रयत्न ह्या वर्षी आम्ही करतोय. बरोबर आहे. आणि त्याच्यामध्ये काही गैर नाही की लोकांना जर पाहिजे तर त्या लोकांना बनवून का देऊ नये, का देऊ नये. अगदी बरोबर आहे. त्यामुळे ह्या वर्षी करतोय, चाललाय, विचार चाललेला आहे. या इथं पण बघा, या इथं आपल्या जे टीव्हीच्या ज्या डिश असतात, डिश अँटेनाला मी रिफ्लेक्टर लावलाय. अच्छा, हे सगळे डिश अँटेना आहेत? ह्या सगळ्या डिश अँटेना आहेत आणि हे जर अर्धा तास मी सूर्यप्रकाशात ठेवलं, अर्ध्या तासात ह्याची शिट्टी वाजती, तुमचं जेवण तयार होतं. पण याचं काय आहे, म्हणजे हे रिफ्लेक्टर आहे? हा रिफ्लेक्टर आहे. ह्याच्या सूर्यप्रकाश पडल्यानंतर संपूर्ण एनर्जी एका पॉइंटवर येते. इथे जसं तिथे पाण्यामुळे एक फोकल पॉइंट. अगदी बरोबर आहे. तसंच इथं सुद्धा एक पॉइंट येतो आणि काळा कुकर वापरलेला आहे. त्यामुळे ती एनर्जी जास्तीत जास्त हीट स्टोअर करून ठेवतो आणि लवकर कुकिंग. या कुकरमध्ये भात होऊ शकतो. त्यानंतर हे बघा, या इथं 10 मिनिटात चहा होऊ शकतो. इवन मी तुम्हाला सांगतो निखिल सर, आपण कारचे टायर आपण बदली करतो एक 5 वर्षातून एकदा. लोक कधीही टायर बदली केलेले टायर, जुने टायर तुम्ही कधीच आणत नाही. बरोबर आहे. आम्ही काय सांगतो की हे टायर बघा, खालनं बंद करा, सिल्वर फॉईल टाकलेली आतमध्ये, काळा डबा टाकलाय आणि फुटलेले आरसे लावलेले आहेत रिफ्लेक्टर म्हणून. ह्याच्यावरनं एनर्जी खाली आतमध्ये घ्यायची. ह्याच्यामध्ये जर तुम्ही दाल खिचडी तयार केली तर बरोबर याचा वापर कुकर सारखा होऊ शकतो. 2.5 तासामध्ये स्वयंपाक होतो. आणि हे तुम्ही दाणे भाजायला दाणे भाजू शकता तुम्ही. हे त्याच पद्धतीने अशा प्रकारे लाईट रिफ्लेक्ट होऊन दाणे भाजले. निखिल सर, ह्याच्यामध्ये पदार्थ कधीही जळत नाही. का नाही? कसा जळेल तो? तर तेवढी एनर्जी त्यांनी कंटिन्युअसली एनर्जी दिलेलीच नाही. सूर्य जो असतो तो एका बाजूने दुसऱ्या बाजूला जात असतो ना, पृथ्वीचा स्पीड असतो ना तेवढा, तर तुम्हाला दर 10 मिनिटांनी ते चेंज करायला लागतं. त्यानंतर मी तुम्हाला नेस्ट दाखवताना मगाशी सांगितलं होतं बघा, पक्ष्यांना नेस्टिंग मटेरियल लागतं.
आता नेस्टिंग मटेरियल म्हणजे काय, तुम्हाला वरती तुम्हाला दिसतंय कौलाच्या वरती तो स्टँड आहे बघा, हा त्याच्यावर काड्या ठेवल्यात, गवत ठेवलेलं आहे, फाटकी पोती ठेवलेली आहेत आणि तारांची बंडलं ठेवलेली आहेत. तर आजूबाजूचे सगळे पक्षी येतात आणि इथून नेस्टिंग मटेरियल घेऊन जातात. त्याच्यामुळे ब्रीडिंग चांगलं होतं. त्यांना ठिकठिकाणी पाणी दिलेलं आहे, ठिकठिकाणी खाद्य दिलेलं आहे आणि इथं जेवढी झाडं आहेत ना, झाडांवर जेवढे फळं लागलेली असतात त्यातलं एकही फळ आम्ही स्वतःसाठी वापरत नाही. मग ही सगळी फळं त्या पक्ष्यांसाठी ठेवली. ही सगळी फळं, पडलेली फळं सुद्धा इथलं फळ माणसाने खायचं माणसाने खायचं इथे नाही. चिकू आहे, काही नाही, जाम काही आहे, तिथे आंबे आहेत, कैरे आहेत, काही हे खायचं माणसाने खायचं नाही. नाही. अजिबात खायचं नाही. मी खाऊन देत नाही. आणि कोणी चोरून खाल्लं तर मी त्याला दंड करतो. कारण काय आहे, तुम्हाला जाम घ्यायचे असतील तर तुम्ही 50 रुपये देऊन बाजारातनं घेऊ शकता. त्या पक्ष्यांनी काय केलं, त्यांनी कुठनं आणायचं पण ते? पक्षी येऊन ही फळं खातात. माझ्याकडं 25 चिमण्या कॉन्स्टंट इथं वसताव्या लागतात. इथं ब्रीड होत आहेत हे सगळे पक्षी. हे म्हणजे एक प्लस पॉईंट आहे. लोकांना चिमणी बघायला मिळत नाही. इथं बघा जुने बांबू जे वगैरे असतात नाही का, त्याच्यापासून ह्या कामानी केलेलं आहे. सर, तुमचा एक महत्त्वाचा प्रयोग आहे. मी असं ऐकलं तुम्ही हवेपासून पाणी बनवता. हो, बनवतो. महाराष्ट्राला आज सगळ्यात जास्ती गरज आहे ती पाण्याची गरज आहे. अगदी बरोबर आहे. काय प्रयोग आहे आपण बघूया. या दाखवतो. हवेतलं जे बाष्प आहे की ज्याला आपण आर्द्रता म्हणतो, ह्युमिडिटी म्हणतो, बरोबर. ती आपण गोळा करू शकतो. उदाहरणार्थ तुम्हाला बघायचं असेल तर माझ्या समोर हा जो पडदा आणि दिसतोय, सकाळी उठल्यावर ज्याला आपण दव म्हणतो, दव, अगदी बरोबर, अगदी बरोबर पानांवर जे दव दिसतं, अगदी बरोबर आहे. ती हवेतली आर्द्रता आहे. हा. तुमचं असं म्हणणं आहे ते आपण गोळा करू शकतो. अगदी बरोबर आहे. म्हणजे त्याच्यासाठी मी तुम्हाला ते सांगतो, मी जादूगार नाहीये. मी हवेतनं पाणी असं गोळा करून देत नाहीये. तर ही जी दव तुम्हाला जे लागतात, तर रात्रीच्या वेळेला कसं होतं की पहाटे साधारण 1च्या नंतर हे सगळे पाण्याचे जे मायक्रो ड्रॉपलेट्स असतात ते एकत्र येतात आणि ते जड व्हायला लागतात, हेवी व्हायला लागतात आणि ते हळूहळू खाली यायला लागतात. खाली येऊन जमिनीवर सेटल होतात आणि हवेच्या स्पीडनी, वेगाने ते बिंदू जे असतात ते कॅरी केले जातात. कारण मी ज्या ठिकाणी आहे तिथून खाली घाटाला सुरुवात होते. बरोबर. त्यामुळे मला तो प्रेशर पण मिळतं आणि ह्युमिडिटी पण मिळते तेवढी. 90% ह्युमिडिटी विथ फॉग आणि हवेचा वेग, ह्या 3 गोष्टी एकत्र आल्या की ह्या सगळ्या वस्तू त्या हे काय लावलंय तुम्ही? ते नेटलॉन आहे. नेटलॉन. हा, ज्याला आपण नर्सरीसाठी वापरलं हो, जातं तो कपडा आहे तो. ह्याच्यावर मी सिलिकॉन बेस स्प्रे मारलाय, नॅनो टेक्नॉलॉजीचा. तो सिलिकॉन बेस स्प्रे मारल्यामुळे तो स्वतःकडं एक बारका थेंब सुद्धा पाण्याचा ठेवत नाही आणि हवेतनं ज्या वेळेला सगळे खेचून घेतो. सगळं सेपरेटच करतो. सेपरेट करतो. त्याच्याकडे आलेला हवेतनं पाणी सेपरेट करतो. त्याच्याकडे आलेला एकही थेंब तो स्वतःकडे ठेवत नाही, खाली टाकून देतो. आणि रात्रीच्या वेळेला हे सगळे हवा त्याच्यातून जाते त्यावेळेला ते सगळे हवेचे दवबिंदू सेपरेट होतात आणि तिथं गोळा केले जातात. एकाचा 2, 2चे 3, 3चे 5 झाले की एक थेंब तयार होतो आणि तो घरंगळत खाली येतो. खाली बघा एक पन्हाळी लावली, त्या पन्हाळीतनं खाली पाईपमधनं येतो आणि इथं माझी बोरवेल आहे. ही बोरवेल आहे. निखिल सर, 1 स्क्वेअर मीटर ह्या कापडातून मला 10 लिटर पाणी मिळतं. आता माझं जे साईज आहे तो 5 मीटर बाय 3 मीटर आहे, म्हणजे 15 स्क्वेअर मीटर आहे. 15 स्क्वेअर मीटरमध्ये 90 डिग्री ह्युमिडिटीला मी 150 लिटर पाणी रोज हवेतून गोळा करतो. रोज तुम्हाला 150 लिटर पाणी ह्याच्यातून मिळतं. रोज मिळतं. आणि माझा विशेष म्हणजे त्या पंप जो आहे त्या पंपाला एक टायमर लावला आहे आणि तो टायमरमुळे तो पंप फक्त 150 लिटर पाणी मला बोरवेलमधनं बाहेर काढून देतो. त्यापेक्षा जास्त पाणी आम्ही खेचत नाही. म्हणजे जमिनीखालचं पाणी जमिनीखालचं खेचत नाही अजिबात. आणि ते 150 लिटर पाणी आहे ते एका वेगळ्या टाकीत जमा केलं जातं आणि 4-5 दिवसाचं पाणी 500 लिटर वगैरे जमा झालं की त्याच्यामध्ये पंप बसवलेला आहे. हाय प्रेशर पंपानी ते पाणी आम्ही ह्या पाईपमधनं सगळीकडं सगळ्या गार्डनमध्ये फिरवलेलं आहे. आणि इथं जेट दिसतात का तुम्हाला, प्रत्येक जेट 1 तासभर जर ऑन केला तर एका जेटमधनं मी 5 लिटर पाणी फक्त बाहेर टाकतो. अशा तऱ्हेचं पाण्याचं खूप मोठं सेव्हिंग करू शकतो मी. पाणी तेवढं, माझं गार्डन बघा ना, हिरवंगार आहे, टवटवीत आहे सगळं, कुठेही असं सुकलेलं वगैरे वाटत नाही. काहीतरी मला अजब वस्तू दिसते. हे एक बघ ना, आता एक ड्रमला 30 ठिकाणी काप घेतलेत आणि ह्या कापमध्ये प्रत्येक ठिकाणी एक झाड लावलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये
आता जर 30 झाडं लावायची असेल निखिल सर, तर 30 झाडांसाठी मला 15 स्क्वेअर फूट म्हणजे 15 बाय 15 स्क्वेअर फूटची लँड पाहिजे. त्या जमिनीवर मी 30 झाडं लावू शकतो, पण मी 2 स्क्वेअर फुटामध्ये लावलेली आहेत ती. मध्ये पाईप लावलाय, पाईपला 100 भोकं फाडलेली आहे. तुमच्या घरातला जे काही खरकटं राहिलेलं असतं ते हे उघडा, ह्याच्या आत टाका, हे बंद करा आणि ह्याच्या आतमध्ये जे काही गांडूळ आहेत ते गांडूळ ह्या भोकातनं आत जातील, ते कल्चर ते खतामध्ये त्याचं रूपांतर करतील आणि तुमच्या झाडांना देतील. ते अशा तऱ्हेचं तुम्ही हे करू शकता ना घरच्या घरी. त्यानंतर एका घरामध्ये समजा तुम्ही आहात, आणखीन खूप अंधार आहे त्या घरामध्ये, तर त्याच्यामध्ये आम्ही काय करतो, वरच्या बाजूने एक भोक पाडतो, 2 लिटर बाटली टाकायची आतमध्ये पांढऱ्या रंगाची, त्यात पाणी भरायचं, त्यात 1 चमचा ब्लिचिंग पावडर टाकायची आणि हे सगळं सूर्यप्रकाशात ठेवलं की ते संपूर्ण युनिट जे आहे ते बल्बसारखं काम करायला लागतं. 50 वॉटचं बल्ब असल्यासारखंच ते काम करतं. पाण्याची बाटली आहे ती, आणि त्याच्यावर जे काय आलेलं ते सूर्यप्रकाश येतो. आणि ब्लिचिंग पावडरमुळे काय होतं माहिती आहे का, सूर्यप्रकाशामुळे पाण्यामध्ये जर सूर्यप्रकाश पडला तर त्याच्यामध्ये ॲलगी डेव्हलपमेंट होती, शेवाळं तयार होतं. ब्लिचिंग पावडर टाकल्यामुळे ते होत नाही. ते हे बघा निखिल सर, हे प्लास्टिक आहे, हे बबल रॅप जे पॅकिंगला असतं ते, हे दह्याची वगैरे भांडी असतात ते, किंवा हे सगळ्या ह्या अशा डब्या आहेत, प्लास्टिक आहे, थर्मोकोल आहे बरं का, त्याच्यानंतर कॅरी बॅग आहे. ह्या सगळ्या ज्या आहेत ह्या सगळ्यांमध्ये मुख्य जो इन्ग्रेडियंट आहे तो आहे क्रूड ऑइल. तर त्याच्यामुळे आम्ही काय लोकांना सांगितलेलं आहे, हे बघा, या इथं एक छोटासा प्रयोग केला आहे आम्ही. एक कुकर घेतलेलं आहे, कुकरचं जिथं सेफ्टी वॉल आहे तो सेफ्टी वॉल काढून टाकला आहे आणि त्याच्यामध्ये एक पाईप जोडलेला आहे. त्याला एक बेंड लावला आहे, दुसरा पाईप सरळ गेला आहे, परत एक बेंड लावला आहे, एक दुसरा पाईप लावून एक इथं पाण्याची बाटली लावलेली आहे. आणि ज्यावेळेला मी इथं गॅस चालू करतो, हीट द्यायला सुरुवात करतो, ह्याच्या आतमध्ये हे सगळे प्लास्टिक कापलेले तुकडे आहेत, ह्याच्या आतमध्ये नुसते तुकडे टाकलेत. ज्यावेळेस मी हीट द्यायला सुरुवात करतो त्यावेळेस सगळ्यात पहिल्यांदा ते सगळे हे प्लास्टिक जे आहे ते मेल्ट व्हायला लागतं आणि नंतर त्याच्यापासून म्हणजे ते इव्हॅपोरेशन चालू झालं, त्यातनं बाष्प चालू झाला की तो बाष्प यातनं कॅरी केला जातो आणि तो पाण्यात जातो. पाण्यात गेल्या गेल्या तो सगळ्यात पहिल्यांदा काम काय करतो, तो ऑइल सेपरेट करायला लागतो, क्रूड ऑइल सेपरेट करायला लागतो. आणि अशा तऱ्हेनं आम्ही क्रूड ऑइल जमा करतो. आणि हे क्रूड ऑइल नंतर मग तुम्ही फिल्टर केलं की त्याच्यापासनं आम्ही डिझेल मिळतं तुम्हाला. म्हणजे 1 किलो प्लास्टिक मी जर ह्या कुकरमध्ये टाकलं तर 1 किलो नंतर मला साधारणपणे 600 मिलीलिटर डिझेल मिळू शकतं. ते डिझेल कुठे वापरता येतं? ते तुम्हाला जनरेटर सेटमध्ये वापरू शकता, तुम्ही स्टोव्हमध्ये वापरू शकता, कुठेही वापरू शकता, कारमध्ये नाही वापरू शकणार. सर, मला तुमच्या तुम्ही बोलत असताना एक जाणवलं, प्लास्टिकमध्ये मूळ काय आहे तर क्रूड ऑइल आहे. म्हणजे एक वस्तू बनवली आहे तिच्या पुन्हा मुळाकडे जायचं. म्हणजे काय तुम्ही सांगताय की जग असं एक वर्तुळ आहे आणि मुळाकडेच जावं लागेल? चांगलं नाही का त्याच्यात? चांगलं आहे, मी तेच विचारतोय तुम्हाला आता की प्रत्येक वस्तूचं तुम्ही असंच करताय. पण निखिल सर, आता एक लक्षात घ्या, तुम्ही तुमच्या घरी ज्यावेळेस आपण जेवण करतो रात्रीचं आणि राहिलेलं जेवण असतं ते एका प्लास्टिक कंटेनरमध्ये आपण काढतो आणि फ्रीजमध्ये ठेवून देतो. दुसऱ्या दिवशी सकाळी आपण काय करतो, तोच कंटेनर आपण मायक्रोवेव्हला टाकतो आणि मायक्रोवेव्हमध्ये तो गरम करून तुम्ही ब्रेकफास्टला वगैरे वापरू शकता. पण ज्या वेळेला एखाद्या प्लास्टिकला हीट देता त्यावेळेला तुम्ही काय करता, त्याच्यात क्रूड ऑइल सेपरेट झालेलं आहे. ते तुम्ही जे काही खाद्यपदार्थ तुमचा जो आहे क्रूड ऑइल गेलेलं असतो तो टॉक्सिक झालाय ना, तो टॉक्सिक झालाय. तुमचं असं म्हणणं आहे प्लास्टिकमध्ये खाद्यपदार्थ ठेवा तुम्ही, पण गरम करून खाऊ नका. गरम केलं तर त्याच्यात क्रूड ऑइल त्याच्यामध्ये येईल. गरम करताना तुम्ही कुठल्याही चिनी मातीच्या भांड्यामध्ये वगैरे तुम्ही घेऊ शकता ना, वेगळ्या भांड्यात घेऊन करायला पाहिजे. पण तो प्लास्टिकचा कंटेनर कधीही, मी तुम्हाला दुसरी एक विनंती करतो, लोक चहाचा प्लास्टिकचा एक ग्लास असतो बघा, बरोबर, छोटा ग्लास असतो, हे अशा पद्धतीत, आणि ह्याच्यामध्ये लोक चहा पितात. अशा ह्याच्यामध्ये जर गरम जो पदार्थ टाकला तर परत तुमचं क्रूड ऑइल त्याच्यामध्ये मिक्स होणार, टॉक्सिक होणार आहे. हे सगळं लोक ह्या इथं बघा, या इथं प्लास्टिकच्या पाण्याच्या पिशव्या आहेत, प्रत्येक शाळेच्या बाहेर असे विकल्या जातात. ह्याच्यातून आपल्या मुलांना ते हाय बोन फिवर वगैरे अशा पद्धतीचे रोग यायला लागलेले आहेत. क्रूड ऑइल म्हणजे थोडंसं त्याच्यामध्ये विषारीपणा आलेला आहे. बरोबर, त्यामुळे ते न पिणं केव्हाही चांगलं होईल. या सर.
त्यानंतर इथं एक बेसिन तयार केलेलं आहे टायरचंच. टायरचं, कारचं टायर आहे, त्याच्यामध्ये स्टीलचं भांडं लावलं आहे. सायकलच्या टायरमधनं आरसा तयार केलेला आहे बरोबर आहे. की जेणेकरून, आणि हे सगळं गॅसचे जे हे आहेत ते तेच वापरलेले आहेत की जेणेकरून मुलांना एक लक्षात येईल की बाबा ह्या सगळ्या गोष्टी वापरू शकतो आपण. आणि हे सगळं जे तुमची मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ही जी तुमची खैरे सरांची गुहा आहे या गुहेतल्या या सगळ्या वस्तू आहेत. काय म्हणायचं तुम्हाला शेवटी, काय सांगायचं तुम्हाला लोकांना? आपल्याला परत ह्या पृथ्वीचं नंदनवन करायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या पृथ्वीला वाचवायचं असेल तर प्लास्टिकपासून वाचवायला पाहिजे. प्लास्टिकपासून माझे प्राणी कसे मरतात हे मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं. प्लास्टिकपासून माणसं मरायला लागणार आहेत. मला नाही वाटत निखिल सर आपलं आयुष्य 200 किंवा 300 वर्षाचं आहे. तुम्ही ज्या पद्धतीने प्लास्टिक वापरताय, कारण एक नॅशनल जिओग्राफिकने एक अभ्यास केला होता आणि पॅसिफिक ओशन जे आहे तर त्याच्यामध्ये अभ्यास करताना त्यांना एक बेट सापडलं आणि ते बेट जे होतं ते बेट होतं प्लास्टिकचं. सगळं प्लास्टिकच्या बाटल्या होत्या, कॅरी बॅग होत्या, सगळं काही होतं. आणि त्या बेटाचा आकार जो होता तो फार विचित्र आकार होता. त्याची उंची आहे त्या बेटाची 10 मीटर म्हणजे 30 फूट. त्याची लांबी आहे 2200 किलोमीटर आणि त्याची रुंदी आहे 800 किलोमीटर. महाराष्ट्राच्या 3 पट मोठं बेट होतं ते पाण्यामध्ये. प्लास्टिकचं बेट हे तरंगतं आहे सगळ्या बाजूला. आणि ह्या बेटावर काय होतं आहे तर ह्या प्लास्टिकचे बारीक बारीक तुकडे व्हायला सुरुवात झाली, बारीक तुकडे व्हायला लागलेले आहेत. आणि देवमासा जे खातो, जे झिंगे खातात, त्या झिंग्याचा आणि त्या तुटलेल्या प्लास्टिकचा आकार एकसारखा व्हायला लागला आहे आणि त्यांना ते वाटतं की आपलं खाद्य आहे ते, म्हणून ते तोंड करून ते प्लास्टिक गिळायला सुरुवात झाली. वर्षाला 1 लाख समुद्री सस्तन प्राणी मरत आहेत, 10 लाख समुद्री पक्षी मरायला लागलेले आहेत, सरपटणारे प्राणी मरायला लागलेले आहेत. ह्या अशा पद्धतीने जर आपण राहिलो तर मला नाही वाटत ह्या पृथ्वी फार चांगली होणार आहे आणि आपण आपलं आयुष्य जास्त नाही आहे. म्हणजे सगळ्या माझ्या मित्रांना मी इथं विनंती करेल की बुवा आजपासून तुम्ही प्लास्टिकचा वापर कमी करा. फार अवघड नाही आहे ही गोष्ट. सर थँक्यू व्हेरी मच आणि हॅट्स ऑफ. तुमची ही अनोखी दुनिया तुम्ही आम्हाला दाखवलेली आहे. मी एवढीच इच्छा व्यक्त करतो तुमच्या पंथात अधिकाधिक माणसं सहभागी होत आणि तुमचा पंथ वाढत जाओ, कारण तुमचा पंथ वाढला तरच माणूस जगेल, माणूस जगला तर तो इतरांनाही जगवायला शिकेल अशी अपेक्षा मी करतो. थँक्यू सर. धन्यवाद.